जेव्हा कधी राज्यात किंवा देशात अशी मोठी घटना घडली म्हणून रेअर ते रेअर होतोय म्हणून आपण एक कायदा आणतोय. रेअरेस्ट रेअरसाठी हे कायदा खरं म्हणजे शक्ती कायदा म्हणजे रेअरेस्ट रेअर जेव्हा घटना घडते म्हणजे जे घटायलाच नाही हवे जेव्हा आली म्हणून हे सगळे एकमतीने आपण सगळे कायदा आणतोय. आजही जर आपण या महाराष्ट्र राज्यात किंवा मुंबईत बघितलं तर कुठल्याही केसेसचा आणि मी सुप्रीम कोर्टचा हे करतोय म्हणजे सुप्रीम कोर्टचे जे ऑर्डर झाले त्यांना मी सांगतोय की मॅक्झिमम केसेस आजही डावरीचे झाले त्या संदर्भात सुप्रीम कोर्टनीच दखल घेतली आणि त्यानंतर ACPला एक डेसिग्नेटेड ऑफिसर गेला की कुठलाही केस रजिस्टर करण्याच्या आधी तिथे जावं. तशीच परिस्थिती जर आपण बघायला गेलो तर पोस्कोची आज पोस्कोची केसही जर आपण या महाराष्ट्रात बघितली तर त्याचा उपयोग आणि दुरुपयोगच्या संदर्भात जर आपण माहिती काढली तर 70% पेक्षा जास्त पोस्कोचे केसेसचे दुरुपयोग झालेले आहेत. आता आपण अमेंडमेंटच्या संदर्भात आपण सांगितलं की व्हॉट्सअप ईमेल या पद्धतीने जर आपण त्यामध्ये बदल करण्यासाठी आपण हा प्रस्ताव आणलेला आहे. आपल्याला माहिती आहे आज आपण स्वतः मोठा AIचा हब जर कुठे होणार आहे ते महाराष्ट्र होणार आपल्या राज्य देशामध्ये. तर आपल्याला माहिती आहे की किती सोपं आहे कोणाचा मोबाईलवरून हॅक करून 2 मिनिटं लागत आहे. शॉपिंग करायला गेलं तर मोबाईल टच करतात पर्सला आणि त्यांचं कार्ड आपण घेऊन येतोय आणि बिल भरतो आणि आपले कितीतरी केसेस असे पेंडिंग आहेत. तर हे करत असताना बिलाला तर कोणाचाच विरोध नाही प्रश्नच येत नाही कारण एक पॉईंट आपण काढायला गेलो तर त्यामध्ये भरपूर मीडिया मागेच लागणार आहे. पण हे पास करत असताना हे जे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जर अशी केसेस येत असतील तर त्याची शहानिशा होणं फारच गरजेचं आहे. त्याची पूर्णपणे शहानिशा करूनच तुम्ही जे वरिष्ठ अधिकारी म्हणजे DCP किंवा त्याचे वरचे अधिकारी याच्यावरती पूर्ण शहानिशा करूनच त्याच्यावरती कारवाई किंवा अटकचा प्रोव्हिजन व्हावी ही आमची एक मागणी असते. सर्वोच्च न्यायालयाने देखील याच्या मिसयूजची दखल घेतलेली आहे. किंबहुना मध्यंतरी ज्याचा उल्लेख आव्हाड साहेब किंवा आपण असलमजी आपण म्हणालात तर त्या संदर्भात म्हणजे कन्सेन्शुअल काही ॲक्टिव्हिटी झाली आणि नंतर मग त्याला कन्वर्ट करण्याचा जो प्रयत्न आला याच्यावर खूप कडक शब्दात सुप्रीम कोर्टाने आत्ताच एक नुकता निर्णय दिलेला आहे की हा कायद्याचा मिसयूज आहे. त्यामुळे निश्चितपणे ही भावना योग्यच आहे की कोणी अशा प्रकारे कायद्याचा मिसयूज करू नये. तर त्याही दृष्टीने मी आपल्याला आश्वस्त करतो की निश्चित याचा एक अभ्यास करण्यात येईल की बाबा मिसयूजचा म्हणजे अशा प्रकारचे जे काही कायदे आहेत या कायद्यांचा कुठे दुरुपयोग केला जातो आहे का आणि दुरुपयोग केला जात असेल तर जसं आदित्यजी म्हणाले तसं त्याला जेंडर न्यूट्रल करण्याच्या दृष्टीनं किंवा त्याच्यामध्ये एक इक्विटी आणण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल हा निश्चितपणे आपण विचार करू. कारण कुठलाही कायदा करत असताना कायद्याचं मिसयूज होणं हे कायद्याला कधीच अपेक्षित नाही आहे किंवा त्या कायद्याचं वेपनायझेशन करणं म्हणजे त्याला एक वेपन म्हणून वापर करणं हे कुठेही अपेक्षित नाही आहे. त्यामुळे निश्चितपणे ही जी भावना आपण सगळ्यांनी बोलून दाखवलेली आहे ती आपण त्या संदर्भात मी निर्देश देईल. हेलो फ्रेंड्स, मैं हूं समीर, आप देख रहे हैं समाज की खबरें हिंदी TV न्यूज। जैसे कि आप जानते हैं कि ये न्यूज एजेंसी हमारे साथ कई चैनल्स के लोग जुड़े हुए हैं जो अलग अलग तरह की खबर चलाते हैं और हमारे चैनल के साथ कई सौ पत्रकार भी जुड़े हुए हैं जो हर जगह से पत्रकारिता करते हैं। हम जनता से भी आह्वान करेंगे कि अगर उनके एरिया में कुछ भी गतिविधियां होती हैं या इलीगल कुछ उनके साथ होता है तो उस तरह की वीडियो बना के हमें दे सकते हैं, हम चलाएंगे हमारे चैनल पर। और हमारे साथ हम आपको बता दें कि कई एडवोकेट्स भी जुड़े हुए हैं जो आपकी समस्याओं को लेकर आपका निवारण करेंगे, आपकी समस्याओं को लीगल तरीके से सॉल्व भी करने की कोशिश करेंगे।